आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। आमदार संजय कुटे यांच्या कार चालकाच्या मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी सर्व पक्षीयांनी जळगाव जामोद शहर बंदचं आवाहन केले होते। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ता तथा भाजपा आमदार संजय कुटे यांचा कार चालक पंकज देशमुख याचा 3 मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता। पंकज देशमुख यांच्या पत्नीचं म्हणणं आहे ही आत्महत्या नसून घातपात आहे। या घातपातात राजकीय व्यक्तीचा हात असून संपूर्ण मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी झालीच पाहिजे ही मागणी लावून धरली। विधिमंडळातही संजय कुटे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। जळगाव जामोद येथील सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी ही मागणी रेटून धरण्यासाठी न्याय हक्क जन आंदोलन समिती स्थापन केली आहे। या समितीने जळगाव जामोद शहर बंदचं आवाहन केले होते। या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून जळगाव जामोद शहर कडकडीत बंद होते। शहरातील सर्व आस्थापना बंद होत्या। या संपूर्ण मृत्यू प्रकरणाच्या सीआयडी चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे। सुनीता देशमुख जळगाव जामोद मधून माझे पती जे आहेत भाजपा कार्यकर्त्याचे शहर उपाध्यक्ष होते। त्यांची जी आहे ती हत्या झालेली आहे। त्यांची हत्या करून त्यांना गळफासाच्या स्थितीमध्ये लटकवण्यात आलेलं आहे। पण त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा त्यांच्या शरीरावर भाजलेल्याच्या जखमा होत्या आणि त्याच्या व्यतिरिक्त फास म्हणजे असा दिला होता की हनवटीला फास लागत नाही। पहिली गोष्ट त्यांचे पाय जमिनीवर होते आणि घटनास्थळी पोलिसांनी कुठल्याच कुटुंबीय व्यक्तीची साईन न घेता जे आहे त्यांना हे केलेलं आहे, तिथून हलवण्यात सरकारी हॉस्पिटलमध्ये आलेलं आहे। त्यांच्या हाताची जी बोटं मोडलेली आहेत, तर हाताची बोटं मोडलेला व्यक्ती फाशी कशी घेणार हा सर्वात मोठा मुद्दा आहे। त्यानंतर इथे त्यांचे जे कपडे आहेत इथेच काढून घेण्यात आलेले, ते कपडे सुद्धा टेस्टिंगसाठी दिलेले नाहीत। अकोल्याला फॉरेन्सिक मधून नेलं आणि रात्री इथेच तयारी त्यांची जी आहे पीएमची करण्यात आलेली होती कुटुंबातील व्यक्तींना न सांगता। आणि माझे भाऊ वगैरे आले, यांना सुद्धा रात्री 1 वाजेपर्यंत दाखवलं नाही आणि सकाळी काही व्यक्ती मला दाखवण्याचं बोलले पण त्यांना त्यावेळेसही अडवण्यात आलं आणि जवळजवळ 25 तासानंतर डायरेक्ट पीएम झालेलं त्यांना माझ्यासमोर जे आहे त्यांनी आणले। तुमची काय मागणी आहे? माझी मागणी आहे की सीआयडी तपासातून निपक्षपातीपणे सत्तेतून हे प्रकरण त्यांचं समोर यावं। तुम्ही एफआयआर मध्ये कोणाची नाव घेतली का? हो, एफआयआर मध्ये मी नावं घेतलेली आहेत। कोणाची घेतली? मी राजकीय आहेत, भाजपा पक्षातील काही आणि काही त्याच्या व्यतिरिक्त आहेत। हे प्रकरण दाबण्याचा कोणी प्रयत्न करतोय का? हो, प्रकरण दाबण्याचं म्हणजे स्थानिक जळगाव पोलीस प्रशासन सुद्धा त्याच्यातील काही व्यक्ती त्याच्यात शामिल आहेत। त्याच्यानंतर जे डॉक्टर आहेत त्यांनी सुद्धा जे पीएम आहे फॉरेन्सिक म्हणून इथं नेण्यात आलं, पण त्यांनी ते साधं पीएम त्यांचं केलेलं आहे आणि सोबत जे भाजपा पक्षाचे काही कार्यकर्ते जे होते यांनी हे प्रकरण दाबण्यात पुरेपूर हे यांच्या हात आहेत। राजकीय व्यक्तीचा हात घ्यायचा याच्यामध्ये राजकीय व्यक्तीचा हात असू शकतो, कारण की हे प्रकरण जर हत्या आहे असं समोर आहे, महिनाभर हे प्रकरण इथे दाबून ठेवण्यात आलं, याच्या मागे नक्कीच मोठा हात आहे। ते सांगू नाही शकत, म्हणजे आहे पण हात मोठा आहे। सनेज केओर संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।